रोहित पवारांचं आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे असं जयकुमार गोरेंनी म्हटलं। रोहित पवारांना असं आंदोलन करण्याची गरज काय असं गोरेंनी म्हटलं। पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांमध्ये वाद लावतात असं गोरेंनी म्हटलंय। तर पालकमंत्री आंदोलनाला स्टंट म्हणाले, त्यामुळे त्यांनी चर्चेसाठी येऊ नये असं रोहित पवारांनी म्हटलं। पालकमंत्री जयकुमार गोरे सोडून कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। मुळातच हे आंदोलन करण्याची काय आवश्यकता होती हे त्यांना माहिती असेल। निव्वळ राजकीय, निव्वळ स्टंट, निव्वळ मी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी केलेला प्रयोग आहे। जेव्हा हे घडणारच आहे तेव्हा आमच्यामुळे घडलं अशा पद्धतीचा दाखवायचा प्रयत्न आणि किंबहुना पात्र शेतकरी काही अपात्र शेतकरी असतील याच्यामध्ये वादविवाद लावणं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं याच्या पलीकडचं आंदोलनामध्ये कुठलाही विषय नाही। कृषी मंत्री आमचे दत्ताभाऊ भरणे आहेत, आमचे रेव्हेन्यू मंत्री बावनकुळे साहेब आहेत, सीएम साहेब, नाही तर कोणालाही तुम्ही अशा चांगल्या व्यक्तीला तिथं सांगा जो कुठे आमच्या या आंदोलनाला नोटंकी म्हणत नाही, या आंदोलनाला स्टंट म्हणत नाही, अशा कुठल्याही मंत्र्याला तुम्ही आमच्याशी चर्चा करण्यासाठी सांगा। दुर्दैवाचं या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी या गरीब शेतकऱ्याच्या आंदोलनाला स्टंट, नोटंकी असं बोललेले आहेत। त्यामुळे कृपा करून त्यांना सोडून कुठलाही कॅबिनेट मंत्री आम्हाला चालेल असं या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं आहे। तर पालघरमध्ये लव्ह जिहाद प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय। डीसीपी मीना मकवाना यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आले। पालघर लव्ह जिहाद प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। तर विनोद असावा, विकृती नाही असं भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलंय। प्रणित मोरेंच्या वादग्रस्त व्हिडिओवरती चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। 370 बिर्याणी किंवा डॉक्टरशी असंवेदनशील वक्तव्य स्वीकारता येणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे। प्रणित मोरे याच्या कार्यक्रमात जे घडलं ते विनोदाच्या नावाखाली खपवून घेतलं जाऊ शकत नाही। महिलांविषयी केलेली 370 बिर्याणी सारखी महिलांच्या आत्मसन्मानावर आघात करणारी टिप्पणी असो किंवा डॉक्टरांकडून मृतदेहांबाबत केलेली असंवेदनशील वक्तव्य असो, हा विनोद नाही तर विकृती आहे। विनोद हा बुद्धिमत्तेचा असतो, बिभत्सपणाचा नाही। महिलांचा सन्मान आणि वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा आणि समाजातील मूल्य यांची थट्टा करण्याचा अधिकार कुणालाच नाहीये। तर मुंबई पालिकेच्या महापौर रितू तावडे पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे। महापौरांच्या दालनात भेटीसाठी आलेल्या नागरिकांकडून भोजपुरीचा गजर होतोय। गाण्यासह नागरिकांकडून भोजपुरीमध्ये रितू तावडेंचं कौतुक होतं। मुंबई महानगर पालिका के हमारे युवा रितेश यादव, हमारे रितेश राय और आकाश पुरे और शेषनाथ यादव यहाँ पे आए हैं और शेषनाथ ने यहाँ पे हमारी स्त्री शक्ति के बारे में बहुत ही अच्छे उद्गार यहाँ पे दिए। जिस घर में, अब मैं बोलना चाहती हूँ, जिस घर में महिला का सम्मान होता है, जिस समाज में महिला का सम्मान होता है। तर लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना मिळाल्याचं दत्ता भरणेंनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांना योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळणार असल्याचं भरणेंनी म्हटलं। 13,000 क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप मिळणार असल्याचं भरणेंनी म्हटलंय। पुढील 15 दिवसात लॅपटॉपचं वितरण होणार असल्याचं भरणेंनी म्हटलेलं आहे। तर बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शिक्षण संस्थेचा मोठा घोटाळा उघड झालाय। भोगवटा बनावट प्रमाणपत्रांवरती महाविद्यालय चालवण्याचा आरोप आहे। अनुराधा इंजिनिअरिंग आणि अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेजसाठी बनावट कागदपत्र शासनाकडे सादर करून परवानगी घेतली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून निधी मिळवला। शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर फसवणुकीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर नागपूर जिल्ह्यातील वल्ली गावात महिला कमांडोंचं पथक गस्त घालताना पाहायला मिळते। 40 महिला कमांडो सुरक्षेसाठी रोज गावात गस्त घालतात। अवैध दारू विक्री थांबावी, भोंदूबाबाला बळी पडू नका, महिलांवरील अत्याचार थांबावे यासाठी या महिला कमांडोंनी कंबर कसलेली आहे। मध्ये रोज रात्रीला आम्ही 8 ते 9च्या दरम्यान गस्त घालतो। सगळं पूर्ण 42 महिला एका मंदिरकडे जमा होतो। रोज रात्रीला गस्त करतो आणि दर रविवारी ग्राम स्वच्छता अभियान राबवतो आम्ही। पूर्ण महिलांना मिळून संघटित करणे, गावात स्वच्छता राखणे,